यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होईल। या जाधव सर, तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये तुमचं स्वागत है। धन्यवाद, आप टॉस के बॉक्स में आए हैं और यहां पर टॉस होगा आपके शुभ हस्ते। जी हाँ, कनकौली टीम यहां पर टॉस विन होती भी, फैसला तुरंत देना है कनकौली टीम। भैया अभी 2 मिनट का भी टाइम नहीं है, प्लीज। जी हाँ, बैट फर्स्ट, ओके। बल्लेबाजी करने का फैसला किया डीआरसीसी जामसंडे टीम। अपने स्क्वाड लेकर तुरंत मैदान के अंदर फील्ड को सजा दो। चलो अंपायर अपने अपनी जगह ले लो। तो धन्यवाद दोस्तों, तमाम दर्शकों से मैं मनोज मयकर रजा लेता हूं। आंखों देखा हाल आप सुनेंगे, हमारे दोस्त बहुत ही अच्छी कमेंट्री तमाम दर्शकों के सामने बिल्कुल आई है, पेश हुई है, जो कि योगेश पेंडुरकर सर मालवन के रहने वाले पेंडुर गांव का एक युवा कमेंटेटर आपके सामने आएगा। धन्यवाद, तब तक के लिए मैं मनोज मयकर रजा लेता हूं। धन्यवाद। सूरज भाई, स्कोररसाठी कोणीतरी पाठवा। हॅलो, सामना रंगतोय। स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अनिकेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आशू, हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रतिनिधित्व करतायत आज मात्र कणकवली संघाचं। गणेश स्पोर्ट्स कणकवली संघ सेमीफायनल आहे, तिकीट टू मेगा फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच जो विजेता होईल तो जाईल डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश करेल संतोषी हॉटेल संतोषी संघासमोर खेळण्यासाठी। बघूया, फलंदाजीसाठी अनिकेत स्ट्रायकिंगला, नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच आशू। गोलंदाजी मार्कवरती नदीम आपल्याला पाहायला भेटेल। पहिलं षटक हाताळताना पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्याच्या वरना स्वागत केलंय। हा चेंडू चला फैरायला, चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे, बाहेर झालाय, फरार आलाय। अजून एक फेसपोर्ट दमदार षटकार, सुरुवात झाली आहे, 6 धाबांनी सुरुवात गेली आहे। ज्या आक्रमक डाशातल्या फलंदाजीसाठी ओळखलं जातं, मगाच्या मॅच मध्ये कुठेतरी ती फलंदाजी राहिली होती, ती फलंदाजी आता मात्र या ठिकाणी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच पाहिलं तर नदीमच्या पहिल्या चेंडूवरती पाठवलाय हवाई सप्परला, हा चेंडू गेलाय, आता मात्र स्ट्राईकला सज्ज होईल। परत एकदा चेंडू, हो बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक, 2 चेंडू आणि दोन्ही वेळा चेंडू सीमा रेषा पलीकडे फरार झालेत, षटकार आलेत। 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत। चांगली फलंदाजी मैदानाच्या आतवरती होतीये। नदीम आता मात्र स्वतःला साबित करणारी गोलंदाजी करावी लागेल। सकाळपासून खूप चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने, आता मात्र पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी डीआरसी संघाने दिली आहे। आता मात्र ती जबाबदारी कुठेतरी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल। परत एकदा षटकारांची हॅट्रिक प्रथमतः स्पीयर स्पोर्ट मध्ये झाली आहे आणि कोणी केली आहे तर मात्र अनिकेतने। प्रारंभीच्या 3 चेंडूंवरती 3ही चेंडू टाटा बाय बाय हॅलो हाय हाय करत सीमारेषेच्या पलीकडे गेले आणि अनिकेत अनिकेत आणि अनिकेत, फक्त अनिकेत मैदानावरती नाव ऐकायला येत आहे। नदीमवरती प्रतिहल्ला चलवलाय, 18 धावा आल्या आहेत या 3 चेंडूंवरती। आता मात्र अनिकेत वरती जबाबदारीचं ओझं आहे, त्याने आपलं काम केलंय, आता मात्र काम दुसऱ्या साइडने नदीमला देखील करावं लागेल। परत एकदा आणि सलगचा 4था चेंडू सीमारेषा पलीकडे, टायमिंग प्रॉपर, ताकदी आणि नजाकतीचा वापर, चेंडू पीएस स्पोर्ट संघाचा षटकार येताना पाहायला मिळतोय।
टायमिंग काय होत आहे, काय गरमागरमी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. कणकवली संघ सहजासहजी फायनलला DRCC ला पोचू देणार नाही या निश्चयाने आलाय. आता मात्र मीटिंग झाली आहे, आता मात्र कान मंत्र आलाय. गोलंदाजावरती प्रेशर आहे, फलंदाज फ्री माइंडेड खेळ, कारण 4 आले आहेत, कारण 24 झाले. आता मात्र बघावं लागेल नदीम काय वापसी करणारी गोलंदाजी घेऊन येईल का, की 5वा चेंडू आपल्याला एअर हॉस्टेस कडे जाताना पाहायला भेटेल. परत एकदा सुरेख चेंडू, हा चेंडू चांगला आहे, पायाजवळ हाताळलाय. आणि आता मात्र जो मेसेज दिला गेला होता दीपराज याच्याकडनं, त्या मेसेजला वर झालाय. 25 धावा झाल्या. स्पर्धेतील सर्वात महागड्या षटकाच्या दृष्टीने वाटचाल नदीम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र गोलंदाज आहे, कधीतरी मार पडणार, फलंदाज आहे, कधीतरी चांगली बॅटिंग देखील होणार. परत एकदा आता मात्र लाईन लेन वरकडली आहे, चेंडू स्वैर झालाय, नदीमवरती प्रेशर आहे. आणि हे किती मोठं प्रेशर असेल हे मात्र नदीमलाच माहिती आहे. 26 धावा झाल्यात. काय होईल आता मात्र DRCC संघ नक्कीच विचार विनिमय करत असेल की हे षटक खूप महागडं निघालंय. मात्र परत एकदा मिस टायमिंग झालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गोलंदाज पोचतोय, मात्र तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. षटक संपलंय. आतापर्यंतच्या ह्या पहिल्या पर्वातलं सर्वात महागडं षटक हे नदीम यांच्या नावावरती लागलंय. मात्र याआधी त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. मात्र आता विचार केला तर पहिल्या षटकाला 27 धावा ह्या निघाल्यात. आता मात्र दुसरं षटक, परत एकदा ऋषी 27 धावा. पंच चेंडू पाहिजेत नको. सन्माननीय विजय कदम साहेब, आपल्याला विनंती असेल आपण कृपया आमच्या व्यासपीठावरती येऊन सन्मानपूर्वक या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. विजय कदम साहेब, आपल्याला विनंती असेल. दुसरं षटक मॅजिकल षटक पेस बोटचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋषी आहे गोलंदाजीवरती. पहिला चेंडू, हो हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. दोन्ही फलंदाज ओळखत आहेत. हुलसेकर सर जर बघितलं तर दोन्ही बॅटर्स आता मात्र जोखून आहेत, ओळखून आहेत की ह्या षटकाला 6 धावा जरी निघाल्या तरी आपण एका भक्कम स्थितीमध्ये पोहोचतोय. कारण पहिल्या षटकाला 27 आले आहेत, 1 आली आहे, 28 झाली आहे. परत एकदा मोठा हिट, हो अनिकेतच्या बॅटमधना चेंडू झाला फरार. हवाई सफरला, हवाई यात्रेला चेंडू सीमारेषा पलीकडे फरार होतोय 6 धावांना. सहा धावांनी सांघिक धावसंख्या झपाट्याने वधारली. 34 धावा, विकेटची गरज असेल DRCC साठी. परत एकदा चेंडू, हो टायमिंग, नजाकत, सौंदर्य, थर्ड मॅन रिजनला चेंडूचा प्रवास. आता मात्र धावा ह्या नुसत्या येत नाहीयेत, चालत नाहीयेत, तर वाहायला लागल्यात. पाऊस जरी थांबला असेल तरी मात्र धावांचा पाऊस काही थांबत नाहीये कणकवली संघाच्या बाजूने. चेंडू 4 धावांसाठी गेलाय. 38 धावा झाल्यात. ऋषीला आता मात्र स्वतःला साबित करणारी गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडूंवरती आता 11 धावा खर्च केल्यात, म्हणजे 22 धावा तशा पण भेटतील विकेट्स नाही गेला तर. परत एकदा चेंडू हवेमध्ये आहे, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास होतोय. 1 धाव पूर्ण झाली आहे, म्हणजे आता या षटकावरती 12 धावा आल्यात असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे 39 धावा झाल्यात. म्हणजे जर आता मात्र जर ह्या 2 चेंडूंवरती विकेट थांबवली, स्वतःची वाचवली, तर मात्र 24 होतील, डबल होतील. विकेट वाचवावी लागेल स्वतःची. हलक्या हाताने, हो आणि त्यानंतर हा टर्निंग पॉइंट ही DRCC आहे. घरेलू मैदान आहे, घरेलू मैदानावरती सहजासहजी हार मानणार नाहीये, दाखवून दिलंय. ह्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली होती, डिफेन्स चांगला केला होता. मात्र मैदान कोणाच आहे हुलसेकर सर? DRCC रोज प्रॅक्टिस करतो या मैदानावरती, मैदानाचा अनुभव आहे त्यांच्या गाठीशी. आणि काय चेंडू टाकलाय ऋषी तारकरने, आणि त्या चेंडूवरती या संपूर्ण जो स्कोर बोर्ड काहीतरी वेगळा झाला असता त्याला मात्र संपूर्णपणे स्थगिती लावली आहे. धावा आता तेवढ्याच राहतील, 39 धावा. 12 आल्या होत्या, 12 धावा निघाल्या होत्या. मात्र शेवटचा 5वा चेंडू, आणि या 5व्या चेंडूवरती बघितलं तर ऋषी तारकर कमबॅक करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरु राणे. कहाणी में ट्विस्ट, क्रिकेटचा खेळ आहे,
मग कालपासून सांगतोय की हा खेळ कधीही रंग बदलू शकतो आणि रंग बदललाय DRCCने. त्यानंतर मात्र पायावरती चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र यष्टरक्षकांना थोडंसं मिस्टेक होते आणि बघावं लागेल स्टंप वरती काय अपील होत आहे या ठिकाणी पंचांकडनं. या ठिकाणी ह्या चेंडूसाठी डिसिजन घेत आहेत पंच. जो ऑन फील्ड डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल. थांबा 1 मिनिट सांगतो. हा चेंडू होऊन दे. 39 तर झाले आहेत. हा चेंडूवरती सर्व काय होतंय ना सडा काय नाट्यमयरित्या मैदानावरती संपले. सर दीपेश सर डिसिजन डिक्लेअर करा. ओव्हर संपली असेल तर ॲक्शन करा. दीपेश सर ओके. 2 षटकांचा खेळ संपला. 39 धावा झाल्यात. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 39 धावा झालाय. शेवटचं षटक आहे आणि हे शेवटचं षटक हाताला जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिलिंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाला 27 आले आहेत आणि त्यानंतर मात्र या षटकाला काय नाट्यविरित्या मैदानावरती खेळवला. 39 झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या स्पर्धेदरम्यान सरपंच कदम साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्याला विनंती असेल साहेब आपण आमच्या व्यासपीठावरती कृपया स्थानापन्न व्हावं. शेवटचं निर्णायक षटक हलवलं जात आहे. मिलिंद गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र थर्डमॅन रिझनवरती येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते आणि या षटकाला मात्र मोठं बनवण्याचं काम यानंतर केले जाईल. मात्र गोलंदाजी एंडवरना मिलिंद हे मात्र परत एकदा सज्ज असतील की या षटकाला मात्र थोडं कमीत कमी धावांपर्यंत घेऊन जाण्यासाठी कार्यरत त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. चेंडू आलाय 1 धावेसाठी. धावा झाल्या 40. परत एकदा हा चेंडू येतोय. मात्र पंचांचे ह्या चेंडूला दंडाची कारवाई केली जाते. अवांतरची महत्त्वपूर्ण धाव आहे. चेंडू स्वैर असल्याचा निर्वाळ येतोय. अवांतरच्या धावेने सांघिक धावसंख्येवरती भर पडते. धावसंख्या 41 धावा ही धाव फलकावरती लागली जाते. मिलिंद सज्ज होईल गुरुसाठी. परत एकदा आवाज इथपर्यंत आणि त्यानंतर मात्र सेफ सँड मध्ये चेंडू सुहास तांबे यांच्या विसावलाय आणि अजून एका विकेटचं पतन हे मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळत आहे. पहिलं षटक नदीम यांचं महागडं आलंय. पहिल्या षटकावरती 27 धावा निघाल्या. मात्र त्यानंतर म्हटल्याप्रमाणे क्रिकेट हा सांगतिक खेळ आहे. एकाने चूक केली आहे तर दोघांनी सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न मैदानाच्या आतवरती केलाय. DRC संघाच्या गोलंदाजांनी पाहायला मिळत आहे. मिलिंद गोलंदाजी मार्कवरती परत एकदा सज्ज पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल. चला थोडं लवकर करा. यानंतर हॉटेल संतोषी सर्व संघ उपस्थित झालाय. संघ मालक संतोष तारी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मैदानाच्या आतमध्ये. तुमचं देखील सर खूप खूप सर स्वागत. PS स्पोर्टच्या ह्या आयोजन नियोजन समितीच्या वतीने महत्त्वपूर्ण सामना आहे. लक्ष ठेवू नये कोण येईल आपल्या समोर. जय गणेश कणकवली की दुसऱ्या बाजूने येईल तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मैदानाच्या आतवरती लढत देताना DRCC जामसंडे पाकस. रोहित नवीन फलंदाज जाता श्रेणी थोडासा लालच दिली आहे. थोड्याशा बाहेर साईडने चेंडूला मूव्ह केलाय. अवांतरची धाव वाढली जाईल. येणार 1-1 धाव ह्या सेमी फायनल मध्ये तुमच्यासाठी खूप महत्वाची असेल. 42 धावा झाल्या. परत एकदा चेंडू हा मात्र थर्डमॅन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर राहतोय. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. एका धावेने अनिकेत स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. अनिकेतने आजच्या ह्या मॅचला एक इम्प्रेसिव्ह पारी त्याच्या माध्यमातून खेळली गेली आहे. एका धावेने 43 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. राहिलेल्या 3 चेंडूंवरती आता मात्र बघितलं तर मात्र कशा प्रकारे मिलिंद अनिकेतसाठी सरप्राईज ठेवेल. परत एकदा हो हो सुरेख चेंडू आणि ह्या रिझन मध्ये 3 षटकार ठोकलेत पट्ट्याने. चेंडू झालाय फरार. सीमारेषे पलीकडे आलाय अजून एक षटकार. 6 धावांनी सांघिक धावसंख्या 49 धावा या धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहिलेल्या 2 चेंडूंवरती आता मात्र बघावं लागेल काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. कारण एका साइडने फटकेबाजी जोरात चालली आहे. परत एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, दर्जेदार चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं तर वाव होणार नाही अशा प्रकार चेंडू. हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जो निर्धाव खेळलाय हा फलंदाज. आतापर्यंत जर पाहिलं तर याच्या बॅटमधनं 6 षटकार आले आहेत.
आणि 7वा का येऊ नये असं म्हणतोय आणि 7वा चेंडू हवाई सफरला गेलाय आणि चेंडू फरार झालाय, सीमारेषा पलीकडे आलाय. हा शेवटचा चेंडूवरती षटकार. धावसंख्या झाली आहे 55. विजयासाठी अब तक 56. वैयक्तिक 49 धावांची बहारदार कामगिरी अनिकेत यांच्या माध्यमातून. 12 चेंडूंवरती 49 धावांची. आवडली असेल या पट्ट्याची तुम्हाला फलंदाजी तर एकदा जोरदार टाळ्या अनिकेत कांबळीसाठी होऊन जाऊन दे. तुफानी फटकेबाजी मैदानाच्या आतवरती जय गणेश कणकवली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळाली आहे. मात्र ऑल द बेस्ट असेल DRCC जामसंडे संघाला. 18 चेंडूंवरती गरज असेल विजयासाठी 56 धावांची. काय घडेल, काय बिघडेल, 18ला 56 होतील का? सुहास तांबेंबरोबर कोण जाईल? मगाच्या क्वार्टर फायनलचा हिरो या मॅच मध्ये परत एकदा ती DRCC ला संकटातनं बाहेर काढेल का? संकट मोचक ठरेल का? काय होईल हे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सुप्रसिद्ध होईल. मात्र तोपर्यंत मायक्रोफोन वरती बदल करूया. मायक्रोफोन वरती आवाज ऐकूया मनोज मयेकर सर यांचा. धन्यवाद. मैच ऑन. पहली गेंद बॉलर कौन? अनिकेत की ये पहली गेंद. पहले गेंद के ऊपर 1 रन सुहास तांबे सर ने ले लिया. DRCC जामसंडे वर्सेस कनकौली. जबकि ये मैच यहाँ पर होता हुआ जबकि 55 रन बने हैं. 56 रन का पीछा करिए DRCC जामसंडे टीम. कौन सी टीम जीतेगी जो मेगा फाइनल मैच खेलेगी? या ठिकाणी सन्माननीय कदम सर उपस्थित आहेत. योगेश सावंत यांना विनंती असेल की या ठिकाणी येऊन त्यांचा सत्कार करावा. अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्फर अनिकेत, जिन्होंने अच्छी पारी खेली अपने टीम के लिए, उन 50 रन बनाए वही अनिकेत. राइटर ओवर द विकेट. इसी बीच गेंद को खेल दिया सुहास तांबे सर ने. 1 रन तेजी के साथ निकाल दिया. दूसरे के लिए मांग है. ऋषि काफी अच्छी दौड़ लगा रहे, जबकि यहाँ पर दूसरा भी रन आसानी के साथ पूरा करते हुए दोनों बल्लेबाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इस बीच इस 2 रन के साथ टोटल स्कोर बढ़ता हुआ, जबकि 4 रन. इस मैच के लिए स्कोर बुक के लिए हमारे साथ मोहसिन हुलसेकर सर. इस मैच के लिए अंपायर है स्क्वायर लेग की दिशा में राहुल आरेकर, और ऑफिशियल अंपायर है जो कि अगर देखा जाए दीपेश धूरी सर. हमारे साथ कमेंट्री कक्ष में आज के दिन में अगर देखा जाए जुड़े गए थे उत्तम जी मुनगेकर सर, हमारे साथ योगेश पिंडुरकर सर. अगली गेंद अनिकेत अपने बॉलिंग मार्फत आते हुए राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे. सामने बिल्कुल बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर सुहास तांबे, जिनको अब कहीं ना कहीं स्पीड लेना ही है, छक्के चौके लगाने हैं. राइट आर्म ओवर द विकेट. इसी बीच गेंद हिट करना चाहते थे, गेंद सीधे कीपर के दस्तानों में चली जाती है. इसी गेंद के ऊपर कोई रन नहीं. अनिकेत की बात की जाए तो 4 रन अब तक केवल खर्च किए. पहला ओवर प्रगति पर है. इस ओवर के कुछ गेंदे हां निशेष है, 2 गेंदे हां निशेष है. राइट आर्म ओवर द विकेट अनिकेत कांबले. इसी बीच ये गेंद को खेलना चाहते थे, शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में खेल दिया. 1 रन तो आसानी के साथ पूरा किया है. खाली क्षेत्र में गेंद है, दूसरे के लिए मांग तो जरूर की है. ये 2 रन
जबकि इसी 2 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 6 रन। ओवर की आखिरी गेंद अनिकेत कांबले गेंदबाजी के लिए तैयार है, जिन्होंने इस सेमीफाइनल में 49 रन बनाए, केवल 1 रन दूर रहे 50 के लिए। राइट आर्म ओवर द विकेट, फिर एक बार छोटा सा रनअप है, एक 5-6 कदमों का रनअप। राइट आर्म ओवर द विकेट, इसी बीच गेंद को खेल दिया है, जहां तक अगर देखा जाए अलॉन्ग द कारपेट गेंद को खेल दिया। 1 रन, इस 1 रन की मदद से टोटल स्कोर है 7 रन। या ठिकाणी सन्मान्य कदम सर यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। आमच्या या स्पर्धेदरम्यान तुम्ही या ठिकाणी उपस्थिती आपली दाखविली, PS स्पोर्ट्स च्या वतीने या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार सर, धन्यवाद सर। या ठिकाणी तुमचंही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, धन्यवाद। मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा आज पंचशील संघातील खेळाडू जे दिवंगत झाले आहेत ते म्हणजे अविनाश अनंत सावंत, नरेश उर्फ राजू सावंत, अवी उर्फ आबा सावंत, सचिन उर्फ बंड्या देवगडकर, विक्रम सावंत, प्रदीप उर्फ बाबू कदम कामतेकर, तसेच महेश उर्फ मयूर सावंत, विशाल वानिवडेकर, दीपक मुंबरकर, भरत पुंडलिक देवगडकर, हे जे खेळाडू या पंचशील संघामधना खेळलेले खेळाडू आज दिवंगत आहेत। और इस बीच गेंद को खेल दिया, जबकि 1 रन तेजी के साथ निकालते हुए दूसरे के लिए मांग करेंगे क्या? जी हाँ, यहाँ पर कुछ हो रहा है, बट नहीं, यहाँ पर समर्ज है, कहीं ना कहीं हमारे खाते में कुछ रन बने। ज्यादा से ज्यादा रन अगर माने इस ओवर में, अगर कम से कम आप 20 रन बना लेते हो तो 40 रन हो जाएंगे दुगने, क्योंकि ये 27 रन जैसे कि पहले ओवर में नदीम ने दिए थे, वही बदला कुछ आपको अब इस ओवर में लेना है, तो आप कमबैक कर सकते हो, वापसी कर सकते हो, वरना काफी दूर है मंजिल आपकी। और इसे भी जगली गेंद लेकर राइट राउंड विकेट, इसी बीच ऋषि आगे आकर खेलना चाहते थे, इस बार भी गेंद डॉट होकर चली आती, इसी गेंद के ऊपर कोई रन नहीं। गेंदबाजी में परिवर्तन, टीम की ओर से दूसरा अपने कोठे का पहला ओवर लेकर रामा गेंदबाजी के लिए तैयार है। राइट आर्म राउंड विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। इस बीच ये गेंद फिर एक बार अगर यहां पर देखा जाए, गेंद को तो उठाया है, वहां पर फील्डर तैनात है और जबकि कैच पकड़ लिया है। अब थोड़ा सा मुश्किल है स्थिति में से DRCC को बाहर आना। DRCC पैकर्स टीम थोड़ी सी नर्वस। अक्षय मयेकर धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए, एक बिग हिटर मैन है भाई ये, जबकि ये विकेट के ऊपर भी खड़ा रहे तो निश्चित रूप से इस मैच का रूप बदल सकता है, वो क्षमता इस खिलाड़ी के पास है। 1 डाउन के रूप में चले जाते हुए राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार रामा दौड़ना शुरू करेंगे। लंबा सा लक्ष्य रखा है, जबकि 55 रन 56 रन का पीछा करना है भाई। राइट आर्म राउंड विकेट, इस बार ये गेंद थोड़ा सा अगर देखा जाए छेड़छाड़ जरूर की थी, बट इस बीच अंपायर का लेग बाइस का इशारा, पैड को टक्कर कर गेंद चली गई है। जी हाँ जी हाँ, जब से देखिए आपके लिए कुछ एडवाइस है। जहां तक सुबह से सर ने कहा था कि राउंड विकेट गेंदबाजी करे तो बेहतर रहेगी, और आजकल बंबई के सारे खिलाड़ी देखो राउंड विकेट क्यों गेंदबाजी कर रहे हैं, उनको पता है कि गेंद उंगलियों के साथ हम घुमा देंगे, यही एक्सपीरियंस होता है। हमारे गौरव सर यहाँ पर कह रहे हैं, क्योंकि हमेशा अगर देखा जाए YouTube लाइव के माध्यम से नजदीक से हर एक गेंदबाज की पहचान उनके पास है। अगर देखा जाए उनके सामने कैमरा है, सब कुछ पूरा दिखता है। और इसी बीच यहाँ पर 1 और रन, टोटल स्कोर है 10 रन। ओवर नंबर 2 खत्म, केवल 3 रन इस ओवर में आ चुके हैं, बल्कि विकेट भी गिरी। अब इसी में से बाहर निकलना थोड़ा सा मुश्किल है। अब जीतने के लिए 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए 46 रन। 6 चेंडू 46 धावांची गरज। गेंदबाजी में परिवर्तन, टीम की ओर से तीसरा अपने कोठे का पहला ओवर लेकर गुरु राणे इस बीच गेंदबाजी के लिए तैयार। लगभग ऐसा लग रहा है, क्योंकि यहाँ पर होटल संतोषी के अपोजिट में अब तक कुछ कहा नहीं जा सकता है, बट जिस तरह से कनकौली टीम जबकि यहाँ पर दिखाई दे रही। राइट आर्म राउंड विकेट, इस बीच गेंद ऑफ स्टिक से बाहर, अंपायर का वाइड का इशारा। DRCC जामसंडे के पास भी हुनर है, बट क्या करे, उनके पास गेंदे कम बचे। जो नदीम की गलती अब आपको स्वीकारनी पड़ेगी DRCC जामसंडे टीम, जब जिन्होंने 27 रन दिए थे। राइट आर्म ओवर द विकेट, इस बार गेंद को खेल दिया, स्क्वायर किया है, बट इसी बीच गेंद सीमा रेखा बाहर।
5 गेंदे में 40 रन की जरूरत, 5 गेंदे माने तो यहां पर 40 रन की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट। इसी बीच ये गेंद फिर एक बार यहां पर गेंद को खेल दिया है, जबकि सुहास तांबे सर ओपनर बल्लेबाज। ये दूसरा छक्का लगा है राइटर ओवर द विकेट। इस बार भी गेंद ऑफ स्टिक से बाहर, अंपायर का वाइड का इशारा। इसी बीच टोटल स्कोर बढ़ता हुआ 24 रन तो बन चुके हैं। मैच में अगर देखा जाए केवल औपचारिकता ही बाकी है। कनकवली टीम धीरे धीरे जीत के करीब पहुंचती हुई। राइट आर्म ओवर द विकेट। गुरु राणे की ये गेंद इस बार गेंद को खेल दिया है, जबकि 1 रन तो निश्चित रूप से मिलेगा। और यहां पर अक्षय मयकर जबकि अब स्ट्राइक के ऊपर। आज संडे का दिन, छुट्टी का दिन और खचाखच भरा हुआ स्टेडियम अगर देखा जाए तो इस मैच का आनंद लेते हुए एसएमजी हाई स्कूल का स्टेडियम अगर देखा जाए तो एक खचाखच भरा हुआ है। राइटर ओवर द विकेट। इस बीच ये गेंद यहां पर अंपायर का वाइड का इशारा। चलो यहां पर होटल संतोषी टीम खुद कप्तान यूवी सावंत को मैं जरूर कहना चाहता हूं कि मंडल ने यहां पर आदेश दिया है कि अपना स्क्वाड पूरा लेकर यहां पर आइए। टॉस स्क्वाड के साथ होगा, जो कि कदम सर जिनके दस्तानों से यहां पर टॉस होगा। इस बार गेंद को उठाकर खेल दिया है, गेंद सीमारे का बाहर 4 रन के लिए। इस 4 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 30 रन। 2 गेंदे हां निशेष है। राइट आर्म ओवर द विकेट। गेंदबाजी के लिए तैयार, दौड़ना शुरू करते हुए सामने बिल्कुल बल्लेबाजी से बीच ये गेंद अक्षय मयकर। यहां पर अब छक्का लगा लिया, बट जैसे कि समय तो बीत गया। जहां तक जरूरत थी पहले ओवर से स्टार्ट गियर को चेंज करना था, और जहां तक अगर देखा जाए अब गियर बदलने से कुछ नहीं होगा, क्योंकि मंजिल काफी दूर है। वहां तक पहुंचने के लिए ढेर सारे गेंदे आपके पास पड़ने तो बेहतर रहता। राइटर ओवर द विकेट। कम से कम 8 या 10 गेंदे रहते तो बेहतर रहता। राइटर ओवर द विकेट गुरु राणे। इसी बीच ये गेंद सीधे कीपर के दस्ताने में। ओवर की समाप्ति। डीआरसीसी जामसंडे टीम इस श्रृंखला में से तो बाहर हो चुके, बट डीआरसीसी जामसंडे टीम आप आए, खेल दिखाया अपना, बहुत मजा अपने होम ग्राउंड के ऊपर आपने गेम दिखाया। धन्यवाद धन्यवाद। और यहाँ पर दोनों टीम, जी हाँ, मैदान के अंदर चले जाइए। दोनों टीम अपना स्क्वाड लेकर चले जाइए। कनकवली टीम और एक तरफ, जबकि होटल संतोषी टीम तुरंत चले आइए। मेगा फाइनल ग्रैंड फिनाले मैच अब यहां पर देखेंगे दोस्तों। हॅलो, दोन्ही संघ कणकवली आणि हॉटेल संतोषी दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे की आपण कृपया आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। विनंती असेल आपल्याला। आमचे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि त्यानंतर त्याच ठिकाणी तुमची ओळख परेड आणि नाणेफेक होईल। मेगा फायनलमध्ये सर्वजण आपण पोहोचतो। पिया स्पोर्ट्सच्या आयोजन नियोजन समितीच्या वतीने हे 2 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळाले। क्रिकेटचे रोमहर्षक सामने झाले। कोणी